आजचा व्लॉग असणार आहे माझा बर्थडे व्लॉग आणि निसर्गरम्य माळशेज घाटची सफर। आज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये निसर्गरम्य माळशेज घाट हा दाखवणार आहे। तर कल्याण ते नाशिक या मार्गावर माळशेज घाट आहे। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, जय महाराष्ट्र यूट्यूब फॅमिली। मागच्या वेळेला जेव्हा आम्ही गावी गेलो होतो तेव्हा मला ही अशी फळं दिसली होती गावाला। तर लहानपणी आम्ही या फळांना रसनाची फळं म्हणायचो, एकदम रसनासारखीच लागतात, छान। आणि इथे हा आहे पेरू। वाव, किती छान पेरू आहे, तुम्ही बघू शकता, एकदम मस्त पिकलेला असा पेरू आहे। आणि ही आहे हळद, हळदीची शेती नाहीये, थोडीशी हळद लावलेली आहे। तर किती छान आहे, तुम्ही बघू शकता। आणि ह्या आहे फुलांच्या पाकळ्या। तर ही कशाची फुलं आहेत हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे। तर इतक्या सुंदर अशा फुलांच्या पाकळ्या आहेत। आणि ही आहे झेंडूची फुलं। आणि ह्या फुलांचं नाव मला तुम्हाला सांगायचं आहे। ही जी सफेद फुलं दिसत आहेत तुम्हाला इथे, तर या फुलांचे नाव तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगायचे आहे। तर येताना आम्हाला माळशेज घाट लागतो, माळशेज मार्गे आम्ही आमच्या गावी जातो। तर माळशेजमध्ये इथे खूप सारे मंकीज असतात। माळशेज घाटाच्या वरतीच आमचं गाव आहे, त्यामुळे आम्ही गावी जाताना नेहमी माळशेजमध्ये थांबतो। पण यावेळेला आम्ही खाली उतरलो नाही, मी गाडीमधूनच शूटिंग केलेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, इथे एकच माकड बसलेलं आहे, पण खाली खूप माकडं होती, पण आम्ही खाली उतरलो नव्हतो, म्हणून मी गाडीतूनच थोडीशी शूटिंग केलेली आहे। जर तुम्ही माळशेज घाट बघितला नसेल तर तुम्ही अवश्य माळशेज घाटला भेट द्या। पावसाळ्यामध्ये खूप सुंदर वातावरण असतं माळशेज घाटामध्ये, असं निसर्गरम्य वातावरण तुम्हाला बघायला मिळणार आहे। कल्याण ते नाशिक मार्गावर माळशेज घाट लागतो। तर माळशेज घाटामध्ये आम्ही थोडीशी रीलची शूटिंग सुद्धा केलेली आहे। तर माझ्या मिस्टरांना रील एवढे आवडत नाहीत, पण मला आवडतात, म्हणून ते माझ्यासोबत रीलमध्ये येतात। आणि त्या दिवशी माझा बर्थडे पण होता। आणि मला असं निसर्गरम्य वातावरण, नेचर खूप आवडतं। माझी खूप दिवसापासून इच्छा होती की माझा एखादा बर्थडे असा नेचरमध्ये सेलिब्रेट करावा। तर त्या दिवशी माझी इच्छा माझ्या मिस्टरांनी पूर्ण केली, माझा बर्थडे तिथे सेलिब्रेट केला। हा आहे माळशेज घाट, तुम्ही बघू शकता किती सुंदर वातावरण आहे इथे। तर इथे दुसरे कुठले प्राणी नाही आहेत, मंकीज तुम्हाला दिसतील आणि जे आपले पाळीव प्राणी असतात ते दिसतील तुम्हाला। आणि माळशेज घाटाच्या वरती आल्यावर इथे एक मोठं धरण आहे, खूप मोठं धरण आहे। इथे 12ही महिने पाणी असतं। तर या सुंदर अशा वातावरणामध्ये माळशेज घाट आहे। तुम्ही जर माळशेज घाट बघितला नसेल तर नक्की भेट द्या। थँक्यू।